हॅलो एव्हरीवन, आज आपण FY BCom सेमिस्टर फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 रॉयल्टी अकाउंट पेज नंबर आहे 4.16 इलिस्ट्रेशन नंबर 1 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। A Limited leased a colliery from B Limited on 1st January 2020 for a period of 10 years at a royalty of rupees 1.40 per ton। याचा मीनिंग आहे ए लिमिटेडनं बी लिमिटेडकडून त्याची जी जमीन आहे ती लीजनी घेतलेली आहे, म्हणजे रेंटनी घेतलेली आहे 1 जानेवारी 2020 ला, आणि 10 वर्षाची आपल्याला रॉयल्टीची इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे। एका टनाला रॉयल्टी आहे 1 रुपीज 40 पैसे पर टन। म्हणजे रॉयल्टी म्हणजे काय तर एक प्रकारचं रेंटच असतं, ते डिपेंड असतं की तुमच्या प्रोडक्शनवर तुमचं रेंट डिपेंड आहे। जेवढं प्रोडक्शन जास्त तेवढी रॉयल्टी म्हणजे रेंट जास्त असतं, आणि जेवढं प्रोडक्शन कमी तेवढं तुमचं रॉयल्टी कमी असते। इथं सांगितलेलं आहे द मिनिमम रेंट वॉज फिक्स्ड ॲट ₹8,000 फॉर 2020, ₹12,000 फॉर 2021 अँड ₹16,000 पर ॲनम देअर आफ्टर। म्हणजे जे मिनिमम रेंट आहे म्हणजे कमीत कमी जे रेंट आहे ते 2020 ला 8,000 रुपये आहे, 2021 ला 12,000 रुपये आहे, आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी 16,000 रुपये एका वर्षाचं रॉयल्टी असेल। शॉर्टकमिंग ऑफ एनी पर्टिक्युलर इयर कुड बी रिकवर्ड आउट ऑफ द रॉयल्टीज ऑफ द नेक्स्ट 2 years ओनली। म्हणजे जर समजा इथं मिनिमम रेंट देताना जर रॉयल्टी कमी झाली तर मिनिमम रेंट पुढील 2 वर्ष नेक्स्ट 2 years मध्ये रिकवर केलं जाईल असं सांगितलेलं आहे। मी पुढे गेल्यावर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित सांगणार आहे। द ॲक्च्युअल रॉयल्टीज फॉर द पिरियड वेअर ॲज फॉलोज। इयर दिलेलं आहे 2020, 21, 22, 23 हे इयर आहेत, आणि रॉयल्टी म्हणजे रेंट आहे पहिल्या वर्षी 2020 ला 4,000, 21 ला 9,000, 22 ला 12,000 आणि 23 ला 18,000 ही तुमची रॉयल्टी आहे। तर मग आपल्याला काय करावं लागतं, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड लेसी ओनली। लेसी म्हणजे खानमालक, खानमालकाच्या बुकमध्ये तुम्हाला जर्नल एंट्री पास करायची आहे। जर्नल एंट्री पास करण्यासाठी तुम्हाला हा एक वर्किंग टेबल तयार करावा लागतो। त्याच्यासाठी तुम्हाला ही जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने आपण हा टेबल एक बनवणार आहोत। तर तो टेबल कसा बनवायचा आणि त्याचा मीनिंग काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर क्वेश्चन टेक्स्ट बुक मी साईडला ठेवलेला आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे, आणि हा टेबल एक ड्रॉ करून घेतलेला आहे। वर लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड। कोणाच्या बुकमध्ये आपण जर्नल एंट्र्या करणार आहोत तर एच्या बुकमध्ये। ए लिमिटेड इज अ लेसी, लेसी म्हणजे खानमालक आहे तो, आणि त्याच्या बुकमध्ये आपल्याला हा वर्किंग टेबल तयार करावा लागेल, आणि हा वर्किंग टेबल तयार केल्याशिवाय तुम्हाला जर्नल एंट्रीज करता येणार नाहीत। 4 वर्ष आहेत म्हणून मी इथं 1, 2, 3, 4 असं 4 कॉलम तयार केलेले आहेत असे। आणि पहिला आहे इयर, दुसरा आहे रॉयल्टीज, तिसरा आहे मिनिमम रेंट, हा आहे शॉर्ट वर्किंग। शॉर्ट वर्किंगच्या अंडर 3 कॉलम येतात, एक आहे सफर्ड, दुसरा आहे रिकवर्ड, आणि तिसरा आहे रिटर्न ऑफ, आणि शेवटचा कॉलम आहे अमाऊंट पेएबल, म्हणजे अमाऊंट आपल्याला द्यायची आहे। मी सगळ्याचा मीनिंग व्यवस्थित समजवणार आहे। टेबल बनवत ह्या लेसनची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला समजेल। तर आता आपण काय केलेलं आहे, हा एक वर्किंग टेबल तयार करतोय एच्या बुकमध्ये म्हणजे लेसीच्या बुकमध्ये। मग लेसी ह्याच्यामध्ये कोण कोण असतं तर एक लेसॉर असतो। लेसॉर म्हणजे बी लिमिटेड, ज्याची जमीन असते त्याला आपण लेसॉर म्हणतो, तो आहे बी लिमिटेड। आणि लेसी म्हणजे खानमालक, जो जमीन भाड्याने घेणार आहे किंवा रेंटनी किंवा रॉयल्टीने घेणार आहे तो लेसी असतो, म्हणजे तो खानमालक असतो। आणि हे दोघांमध्ये लेसी अँड लेसॉर या दोघांमध्ये एक ॲग्रीमेंट होतं, त्याला लीज म्हणतात। लीज ॲग्रीमेंट म्हणजे भाडे कराराचं, लीज म्हणजे भाडं। तर दोघांमध्ये हे भाडं लॉंग टर्म असतं, पण ते डिपेंड असतं तुमच्या प्रोडक्शनवर। जेवढं प्रोडक्शन होईल तेवढं तुमचं रॉयल्टी असते। तर हे लक्षात ठेवा, एक रॉयल्टी म्हणजे रेंटच आहे, पण ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे। आपलं रेंट हे फिक्स असतं। फॉर एक्झाम्पल जर आपण महिन्याला 20,000 25,000 जे काय रेंट घेत असेल तर ते फिक्स असतं, किंवा आपण पर इयर थोडंफार वाढवतो। पण इथं काय सांगितलेलं आहे, रॉयल्टीचा मीनिंग आहे रेंटच आहे, पण ते डिपेंड ऑन प्रोडक्शन। जे तुम्ही प्रोडक्शन वाढलं की तुमची रॉयल्टी वाढत जाणार आहे।
आणि जर समजा रॉयल्टी कमी झाली तर मग काय केलं जातं, इथं 2 वर्षाचा इथं सांगितलेलं आहे, नेक्स्ट 2 इयर्समध्ये रिकवर केलं जाईल. तर त्याचा मिनिंग पण मी तुम्हाला सांगणारच आहे. आपण हा टेबल बनवत जाऊया, म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दांचा सफड म्हणजे काय, रिकवर म्हणजे काय, रिटर्न ऑफ म्हणजे काय, मिनिमम रेंट म्हणजे काय, रॉयल्टी म्हणजे काय, अमाऊंट पेएबल म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर आपण पहिलं काय करूया, आपण हा पहिला इयरचा कॉलम ड्रॉ केला आहे. आपण इयरमध्ये अमाऊंट टाकू. रॉयल्टीचा एक इथं ऑलरेडी तुम्हाला गिवन आहे, ते रॉयल्टीच्या कॉलममध्ये पुट करू. मिनिमम रेंट पण तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, ते आपण इथं पुट करून घेऊ. तर बघा, पहिला आहे इयर 2020, 2020. दुसरा आहे 2021. तिसरा आहे 2022 आणि तिसरा आहे शेवटचं वर्ष 2023. हे आपल्याला इथे इयर दिले. तर रॉयल्टी दिली, पहिल्या वर्षी आहे रॉयल्टीच्या कॉलममध्ये 4000, दुसऱ्या वर्षी आहे 9000, तिसऱ्या वर्षी आहे 12000 आणि चौथ्या वर्षी आहे 18000. हे रॉयल्टीची अमाऊंट ऑलरेडी तुम्हाला गिवन असते किंवा कधी कधी तुम्हाला फाईन करावी लागते. ते क्वेश्चन तसा आला की मी तुम्हाला ते सांगेन. तर आणि इथं आपल्याला मिनिमम रेंट दिले बघा, इथं क्वेश्चनमध्ये लिहिलंय, दिसतंय का बघा, द मिनिमम रेंट वॉज फिक्स्ड ॲट 8000 फॉर 2020. 2020ला मिनिमम रेंटच्या कॉलममध्ये येतील 8000. किती आहे मिनिमम रेंट? 8000 रुपये. आणि पुढे सांगितलंय 12000 फॉर 2021. 21ला आहे 12000 रुपये. आणि पुढे सांगितलंय अँड ₹16,000 पर ॲनम देअर आफ्टर. त्याच्या पुढील वर्षासाठी 16,000 रुपये पर ॲनम. एका वर्षाला 16,000 रुपये रॉयल्टी राहील पुढील वर्षासाठी. इथून पुढं 2021 पासून पुढं 16,000 रुपये तुमचं मिनिमम रेंट असेल. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला गिवन आहे, ते आपण फक्त टेबलमध्ये भरली. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक शॉर्ट वर्किंगचा कॉलम आहे. त्या शॉर्ट वर्किंगच्या अंडर 1, 2, 3 नावं आलेले आहेत. एक सफर्ड, एक रिकवर्ड आणि एक रिटर्न ऑफ. तर मग काय आहे, तर आता बघा, ए लिमिटेड हा कोण आहे? खान मालक आहे. आणि बी लिमिटेड कोण आहे? तर जमीन मालक आहे. जमीन मालकाला ए लिमिटेड जो आहे खान मालक, तो काय करणार आहे? रॉयल्टी पेड करणार आहे, म्हणजे रेंट पेड करणार आहे. तर ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलंय की त्याला मिनिमम, कमीत कमी मी ए लिमिटेड काय म्हणतो बी लिमिटेडला, की मी कमीत कमी तुला 8000 रुपीज तर रॉयल्टी देईन. रॉयल्टी म्हणजे हे रेंट मी तुला कमीत कमी, मिनिमम म्हणजे कमीत कमी तुला 8000 देईन. आणि जास्तीत जास्त मी किती पण देईन, जेवढी रॉयल्टी असेल ती जास्तीत जास्त. समजा इथं 18,000 झाली तर मी तुला 18,000 रॉयल्टी देईन. मग इथं काय केलं जातं, आता बघा, असं समजा की मी स्वतः मी आहे खान मालक आणि तुम्ही जमीन मालक आहात. तर मी तुम्हाला ऑप्शन ठेवलं की तुम्हाला रॉयल्टी पाहिजे का मिनिमम रेंट पाहिजे. तुम्ही ह्या दोघातलं काय मागाल, जी जास्त अमाऊंट आहे ती मागाल. तुम्ही काय म्हणणार की मला 8000 पाहिजे, मला 4000 नको. ह्या दोघातलं एक तुम्हाला ऑप्शन आहे, दोघातलं एक तुम्ही चॉईस करायचं, तुम्हाला काय पाहिजे. तर तुम्ही जास्तीत जास्त अमाऊंट मागाल. तर इथलं मोठी अमाऊंट कुठली आहे? 8000. तुम्ही म्हणाल की ए लिमिटेडला बी लिमिटेड म्हणाल मला 8000 रुपीज दे. मग आपण अमाऊंट पेएबलमध्ये टाकायचे 8000 रुपीज. ए लिमिटेड बी लिमिटेडला म्हणाल ठीक आहे बाबा, तुला 8000 पाहिजेत तर मी तुम्हाला 8000 देईन. पण माझ्याकडं उत्पादन कमी आहे, त्यामुळे माझी रॉयल्टी कमी आहे, कारण माझ्याकडं प्रोडक्शन नाही आहे. तर मग हा जो ए लिमिटेड आहे तो काय म्हणाल की जे तुला मला 8000 द्यायचे आहेत, तर माझ्याकडे आता 8000 नाही आहेत, कारण माझी रॉयल्टी हे खरं रेंट आहे. तर मी काय करेन, 8000 बघा इथं नेट बघा, हे जी मिनिमम रेंट आहे, मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी, म्हणजे कॉलम येतो तुमचा सफर्डचा. सफर्ड म्हणजे उधार. तो काय म्हणतो की मी काय करतो, तुझ्याकडे जे 8000 रुपीज आहेत मला पाहिजेत. बी लिमिटेड काय म्हणाल, मला 8000 पाहिजेत. ए लिमिटेड काय म्हणाल, माझ्याकडे 4000च आहेत. मग काय कर की तुला 8000 रुपये पाहिजेत, ठीक आहे मी देईन तुला, पेएबल आहे, नॉट पेड, मी देईन. पण त्यातले आत्ता माझ्याकडे 4000 रुपये आहेत, 4000 आहेत, हे 4000 तुला घेऊन टाक. आणि हे जे राहिलेले 4000 आहे त्या दोघांचं मायनस केल्यानंतर, तर हे 4000 मी उधार ठेवन आणि पुढील नेक्स्ट 2 इयर्समध्ये मी ते रिकवर करेन. म्हणजे इथं आले 4000. 4000 कसे आले बघा,
8,000मधून हे 4,000 मायनस केले, हे आले हे 4,000. तर हा आपला सपोर्टचा कॉलम काय सांगतो की मिनिमम रेंट किती आहे 8,000 मायनस रॉयल्टी किती आहे 4,000, आणि ह्या दोघांचं जे मायनस करून आलं ते सपोर्टच्या कॉलममध्ये येतं 4,000 रुपीज. तर इथं आलं सपोर्ट म्हणजे उधार ठेवलं. मी काय केलं, तुमचे 4,000 रुपये उधार ठेवले. तुम्हाला म्हणलं की तुम्हाला 8,000 पाहिजेत, तर मी काय करेन, माझ्याकडं 4च आहेत, हे 4 घ्या आणि राहिलेले 4 म्हणजे हे 4 मी तुम्हाला दिले आणि हे 4,000 जो डिफरन्स आलाय तो मी उधार ठेवलेला आहे. आणि त्याला पण कंडिशन त्यांनी क्वेश्चनमध्ये अशी सांगितली की हे जे 4,000 उधार आहेत ते रिकवर करायचे आहेत. कधी, तर फर्स्ट सेकंड 2 इयर्स. इथं लिहिलंय बघा रिकवर्ड, इथं नीट रीड करायचं काय सांगितलंय बघा, रिकवर्ड आउट ऑफ द रॉयल्टी ऑफ द नेक्स्ट 2 इयर्स ओनली. जर रॉयल्टी जर कमी असेल मिनिमम रेंटपेक्षा, तर हे जे सफर्डमध्ये आलेली अमाऊंट आहे ते नेक्स्ट 2 इयर्समध्ये तुम्ही रिकवर कराल. म्हणजे इथं किंवा इथं, हे मी तुम्हाला समजण्यासाठी 1-2 लिहिलेलं आहे, तुम्ही आन्सरमध्ये लिहायचं नाही. एक तर मी इथं हे 4,000 रिकवर करेन, बघा रिकवरचा कॉलम आहे. रिकवर म्हणजे उधारी मी तुम्हाला परत देईन, माझ्याकडे उधार आहेत मी तुम्हाला देऊन टाकेन, म्हणजे तुम्हाला रिकवर होतील. हिथं तरी देईन किंवा इथं देईन. आणि हिथं जर मी नाही देऊ शकले उधारी तुमची, तर हे राईट ऑफ होतील. म्हणजे काय होतील, तर बुडवीन मी तुम्हाला परत हे 4,000 रुपीज देणार नाही, म्हणजे ते राईट ऑफ होतील, असा त्याचा मिनिंग आहे. तर मग आपण काय केलं, सफर्डमध्ये अमाऊंट आली, इथं रिकवरमध्ये येणार नाही, इथं येणार नाही. कारण नाही, मागच्या वर्षीचं मी काय देणं होते असं नाही, मी तुम्हाला मागच्या ह्याच्या अगोदरची इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे इथं रिकवर येणार नाही, राईट ऑफ पण येणार नाही. मी तुमचं काही बुडवलं नाही, उधार ठेवले 4,000 रुपये आणि ते पुढील 2 वर्षामध्ये रिकवर करायचे आहेत. नेक्स्ट इयरला काय दिले बघा, रॉयल्टी आहे 9,000 आणि मिनिमम रेंट आहे 12,000. तुम्ही काय म्हणणार की आम्हाला काय पाहिजे, मिनिमम रेंट पाहिजे 12,000. बघा तुम्ही काय मागा 12,000. जेव्हा पण मिनिमम रेंट जास्त असतं रॉयल्टीपेक्षा, तेव्हा तुम्ही मिनिमम रेंट मागता. तर मिनिमम रेंट मागितलं, मी म्हणलं अरे माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे तर 9,000 आहेत. मग तुम्ही म्हणला नाही आम्हाला 12,000 पाहिजे. मी काय म्हणलं ठीक आहे, तुम्हाला किती पाहिजेत 12,000 पाहिजेत. तर मी काय करन, तुम्हाला 12,000 पाहिजेत, मी म्हणन ठीक आहे, मी पेएबल ठेवते, देईन तुम्हाला 12,000 रुपये 12,000, बट माझ्याकडे किती आहेत 9,000. हे 9,000 घेऊन टाका तुम्हाला, म्हणजे राहिले किती 3,000 हे उधार ठेवा. मी नेट क्रेडिट करून ठेवा. म्हणजे काय करा, सफर्डमध्ये येतील. म्हणजे सफर्डचा फॉर्म्युला काय आहे बघा आपल्या इथं, सफर्डमध्ये कधी अमाऊंट येते, तर सफर्ड इज इक्वल टू मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. मग मिनिमम रेंट किती आहे बघा ह्या 2021ला 12,000. रॉयल्टी किती आहे 9,000, मायनस करा किती अमाऊंट येते 3,000. ही झाली तुमच्या सफर्डमध्ये येतील 3,000 रुपीज. म्हणजे मी उधार ठेवले. आणि हे 3,000 कधी रिकवर करायचे क्वेश्चनमध्ये सांगितले, नेक्स्ट 2 इयर्समध्ये. हे जे उधार ठेवलेत मी ते ह्या वर्षी तर नाही झाले, ह्या वर्षी किंवा ह्या वर्षी इथं जर ते रिकवर नाही झाले तर ते इथं राईट ऑफ होतील. म्हणजे इथं ते बुडवून टाकेन मी, तुमचे पैसे मी देणार नाही. हे 3,000 इथं किंवा इथं पुढील 2 वर्ष, म्हणजे 2021 नंतर पुढील 2 वर्ष म्हणजे 22-23ला इथं देईन, पैसे रिकवर होईल, इथं करेन किंवा इथं करेन. इथं नाही झाले तर ते इथं येतील असं सांगितलंय. तर आता तुम्हाला एक अमाऊंट पेएबलचा फॉर्म्युला पण मी देणार आहे, नंतर फॉर्म्युला पण सांगते ह्या अमाऊंट पेएबलमध्ये अमाऊंट कशी येते. तर अमाऊंट पेएबल हा सफर्डचा होता, दुसरा आहे अमाऊंट पेएबल. अमाऊंट पेएबलमध्ये अमाऊंट कशी येते बघा, मिनिमम रेंट मायनस सफर्ड. म्हणजे आता मिनिमम रेंट किती होतं 12,000 मायनस सफर्डमध्ये किती होते 3,000. सॉरी इथं चुकलं थोडंसं, मिनिमम रेंट नाही, रॉयल्टी प्लस सफर्ड. रॉयल्टी आहे 9,000, रॉयल्टी आहे 9,000 प्लस 3,000, म्हणजे अमाऊंट येणार आहे तुमची 12,000. हा आहे फॉर्म्युला. पण हा फॉर्म्युला फिक्स नाही आहे, हा चेंज पण होऊ शकतो. तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा रॉयल्टीपेक्षा मिनिमम रेंट जास्त असतं,
मिनिमम रेंट मोअर दॅन रॉयल्टी त्यावेळेस अमाऊंट पेएबलमध्ये मिनिमम रेंट येतं. बघा असं आहे मिनिमम रेंट. हा फॉर्म्युला पण नाही आहे, ॲक्च्युली एक सेंटेन्सेस आहे. मिनिमम रेंट मोअर दॅन रॉयल्टी. असं जेव्हा असेल मिनिमम रेंट मोअर दॅन रॉयल्टी, रॉयल्टीपेक्षा मिनिमम रेंट जास्त असेल, तेव्हा अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये मिनिमम रेंटची अमाऊंट येते. ह्या कॉलममध्ये, ह्या कॉलम लक्षात ठेवा, इथं चेंज पण होतं, असंच येत नाही. जेव्हा रॉयल्टी जास्त होते तेव्हा मग काय होतं, मिनिमम रेंट जो अमाऊंट पेएबलचा कॉलम आहे तो चेंज होतो. आता पुढे आल्यानंतर सांगते तुम्हाला, इथपर्यंत समजलं असेल. आता बघा नेक्स्ट इयरला हे 4,000 रुपये तर रिकवर होत आहेत का? नाही, कारण माझ्याकडे रॉयल्टी जास्त नाही आहे. जोपर्यंत माझ्याकडे रॉयल्टीची अमाऊंट जास्त होत नाही तोपर्यंत, रॉयल्टी कधी जास्त होईल, जेव्हा माझं उत्पादन वाढेल, प्रोडक्शन इन्क्रीज होईल, तेव्हा माझी रॉयल्टी वाढेल. आणि रॉयल्टी वाढली की मी तुमचे हे जे उधार ठेवलेले पैसे रिकवर करेन. जोपर्यंत मिनिमम रेंटपेक्षा रॉयल्टी जास्त व्हायला पाहिजे तेव्हाच मी रिकवर करू शकते. आता इथं काय झालं बघा, इथं आहे मिनिमम रेंट 16,000 आणि रॉयल्टी 12,000. परत रॉयल्टी कमीच आहे, म्हणजे माझं उत्पादन कमी आहे. तुम्हाला मी म्हणलं या दोघातलं काय पाहिजे, तुम्ही म्हणाला आम्हाला 16,000 पाहिजे. काय पाहिजे? 16,000 पाहिजे. तर अमाऊंट तुमची इथं येणार आहे 16,000, कारण मिनिमम रेंट जास्त आहे. जेव्हा मिनिमम रेंट जास्त असतं तेव्हा अमाऊंट पेएबलमध्ये मिनिमम रेंटचीच अमाऊंट येते, हे लक्षात ठेवा. पण रॉयल्टी जास्त असते तेव्हा हा कॉलम चेंज होतो. आता तुम्ही काय म्हणणार आहात, हे 4,000 इथं काय रिकवर होत आहे का? कारण रिकवर नाही होत. का रिकवर होत नाही? कारण रॉयल्टी कमी आहे, माझ्याकडं तुम्हाला पैसे द्यायला नाहीत. मिनिमम रेंट तुम्ही मागाल, बट मला द्यायला पाहिजे 16,000 रुपये, पण माझ्याकडे आहेत 12,000 रुपये. मी तुम्हाला 16,000 रुपये देऊ शकत नाही. मग काय झालं, तर तुम्ही काय म्हणणार, मी म्हणणार बरं ठीक आहे, मग काय करूया आपण, 16,000 रुपये मी देईन तुम्हाला, पेएबल आहे, नॉट पेड, मी देईन. पण आत्ता काय करा, हे 12,000 रुपये घ्या आणि राहिलेले 4,000 रुपये उधार ठेवा. हे काय ठेवा, सफर्डमध्ये येतील. इथं अमाऊंट कशी येईल, 4,000 रुपये उधार येतील. आणि हे 4,000 रुपये ह्या वर्षी किंवा नेक्स्ट पुढील 2 वर्षामध्ये रिकवर करायची आहे. तर आपला फॉर्म्युला कसा आहे सफर्डचा बघा. पहिला फॉर्म्युला आहे सफर्डमध्ये अमाऊंट कशी येते, तर मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. मग आता इथं बघा मिनिमम रेंट किती आहे 16,000, मायनस केले 12,000, सपोर्टच्या कॉलममध्ये आले 4,000 आणि अमाऊंट पेएबलमध्ये, कारण मिनिमम रेंट जास्त आहे म्हणून अमाऊंट पेएबलमध्ये 16,000. आता इथं विचार करा, हे जे 4,000 होते त्याची मुदत संपलेली आहे. 4,000 मी काय म्हणलेलं होतं तुम्हाला, की 4,000 रुपये मी पुढील 2 वर्षात रिकवर करेन, म्हणजे तुमची उधारी पुढील 2 वर्षातच देईन. आणि 2 वर्षात जर मी नाही देऊ शकले तर ते काय होणार आहे, राईट ऑफ होणार आहेत, म्हणजे ते बुडणार आहेत. बघा बरं, हे 4,000 इथं किंवा इथं रिकवर व्हायला पाहिजे होती. इथं पण माझी रॉयल्टी कमी आहे आणि इथं पण रॉयल्टी कमी आहे, म्हणजे माझं उत्पादन कमी आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग मी काय केलं, हे 4,000 रुपये होते ते इथं टाकले, रिकवर नाही झाले. हे 4,000 रुपये इथं 1 आणि 2 इथं रिकवर व्हायला पाहिजे होते. हे 4,000 मी इथं टाकणार आहे, राईट ऑफ केले, म्हणजे तुमचे मी पैसे बुडवले. इयर लिहायचे इथं 2020चे मी तुमचे पैसे बुडवले. तर आता हा जे 4,000 रुपये आहेत ह्याचा विषय संपलेला आहे. मी तुम्हाला 4,000 रुपये देणं होती, पण मी आता तुम्हाला 4,000 रुपीज देणार नाही, कारण ते आता मी राईट ऑफ केले. कारण त्याची मुदत होती की मी उधारी तुमची कधी देईन, फक्त पुढील 2 वर्षात. 2 वर्षाच्या पुढे मी तुमचे उधार ठेवणार नाही, म्हणजे मी देऊ नाही शकत. मी बुडवले तुमचे 4,000 रुपये, हे 4,000 रुपये इथं बुडवले, 1 आणि 2 इथं बुडवले, इथं रिकवर नाही झाले, म्हणजे मी देऊ नाही शकले. आता काय झालं बघा, नेक्स्ट इयरला काय झालं, 18,000 रॉयल्टी जास्त झाली. बघा आता उलटं झालं, मिनिमम रेंटपेक्षा रॉयल्टी जास्त झाली. तर आता कुठल्या कॉलममध्ये अमाऊंट येईल, तर इथं सफर्डचा फॉर्म्युला काय आहे, सफर्डमध्ये कुठली येते, मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी. जर तुम्ही ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकली तर कसं होईल बघा बरं, मिनिमम रेंट आहे 16,000, रॉयल्टी आहे 18,000, मायनस होत नाही, आन्सर तुमचं निगेटिव्हमध्ये येत आहे.
निगेटिव्हमध्ये आन्सर येत नाही. तर निगेटिव्ह आन्सर आलं तर हे तुमचं हा फॉर्म्युला इथं बसत नाही. मग आपला दुसरा फॉर्म्युला आहे रिकवर. रिकवरचा फॉर्म्युला काय सांगतो तर आता बघा ह्या कॉलममध्ये अमाऊंट तुमची येणार आहे. रिकवरचा फॉर्म्युला कॉलम असा सांगतो की रॉयल्टी मायनस मिनिमम रेंट, ह्याच्या अपोजिट होतो मिनिमम रेंट. बघा बरं इथं रॉयल्टीची अमाऊंट किती आहे ह्या 2023ला 18,000 आहे तुमची रॉयल्टी. मिनिमम रेंट आहे 16,000. तुम्हाला 18,000 मायनस होते 16,000, आन्सर आलं तुमचं 2,000. तर हा रिकवरच्या कॉलममध्ये अमाऊंट येणार आहे तुमच्या 2,000 रुपये. सफळमध्ये आज येणार नाही, ह्या इयरला सफळमध्ये येणार नाही कारण सफळमध्ये मायनस येते. म्हणून आपला हा रिकवरचा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं ह्याच्या उलट आहे, रॉयल्टी मायनस मिनिमम रेंट. तर अमाऊंट आली रिकवरमध्ये 2,000 रुपये. तर आता 2,000 रुपये आपण कुठले रिकवर करायचे आहेत बघा. हे 4,000 रुपये तर मी तुमचे बुडवले. आता मला तुमचे 3,000 आणि हे 4,000 एकूण 7,000 रुपये द्यायचे आहेत. पण हे 3,000 कधी रिकवर करू शकते? नेक्स्ट 2 इयर्स 1 2 हिथं. पण काय झालं मला द्यायचे होते बघा तुम्हाला 3,000 उधार होते. पण माझ्याकडे जास्त किती आहेत? 2च जास्त आहेत. मी म्हणणार आहे हे 2,000 घ्या, राहिलेले 1,000 मी बुडवणार, तुम्हाला देणार नाही. तर ते राईट ऑफमध्ये येतील 1,000 रुपये. 1,000 कुठून आले? 3,000 तुम्हाला द्यायचे होते, त्यातले 2,000 रुपये मी दिले आणि 2021चे मी 1,000 रुपये बुडवले. मग आता अमाऊंट पेएबलमध्ये कुठली अमाऊंट येणार? कारण रॉयल्टी जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मिनिमम रेंट जास्त असतं तेव्हा मिनिमम रेंटची अमाऊंट तुमच्या अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये ॲज इट इज राहते. पण जर रॉयल्टी जास्त झाली तर अमाऊंट पेएबलचा कॉलम बदलतो. मग इथं अमाऊंट कोणती येईल अमाऊंट पेएबलमध्ये? अमाऊंट पेएबल ह्या कॉलमचं नाव आहे अमाऊंट पेएबल. ह्या कॉलममध्ये अमाऊंट कशी येते बघा. तर जेव्हा पण रॉयल्टी जास्त होते तेव्हा हे लक्षात ठेवा. मग काय होतं तर मिनिमम रेंट किंवा असं पण 2 फॉर्म्युले आहेत, तुम्ही कुठला पण यूज करू शकता. एक तर आहे रॉयल्टी मायनस रिकवर किंवा मिनिमम रेंट प्लस, आपण दोन्ही करू शकतो. मिनिमम एकच घेऊ आपण नाही का, तुमचं पण चुकायला नको. रॉयल्टी मायनस रिकवर एकच करूया, 2 नको. दोन्हीनी पण होईल पण आपण एकच करूया. रॉयल्टीचे अमाऊंट आहे 18,000 मायनस रिकवर किती झाले 2,000. रिकवरच्या कॉलममध्ये आहेत 2,000. मग अमाऊंट पेएबलमध्ये किती येईल 16,000. हे लक्षात ठेवा. 16,000 हे नाही लिहिले, ही अमाऊंट आपण नाही घेणार आहे. तर ह्या कॉलममध्ये येणार आहेत 16,000. कुठून आले नीट बघा, कुठून आले? अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये आपण टाकलं रॉयल्टी मायनस रिकवर. रॉयल्टी आहे तुमच्या इथं क्वेश्चन आपण टेबलमध्ये लिहिलं 18,000, मिनिमम रेंट आहे 16,000 आणि रिकवर आहे 2,000. तर रिकवरची अमाऊंट आपण रॉयल्टीमधून मायनस केली. रॉयल्टी मायनस रिकवर अमाऊंट आली 16,000. मग ते आपण अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये ठेवली. हे जे आन्सर आलं त्या अमाऊंट पेएबलमध्ये 16,000 ठेवलं. तर हा टेबल तुम्हाला बनवता आला की मग तुम्हाला खूप इझी होणार आहे. आणि हे जे 4,000 आहेत हे बघा, हे 3,000 बुडले कधी 1 आणि 2 हिथंच रिकवर होणार होते. तर त्यातले 3,000 मधले 2,000 रिकवर झाले, 1,000 बुडवले कारण 2 वर्षाचाच उधारीचा कालावधी होता. आणि हे 4,000 रुपये आहेत, ह्या 4,000 रुपयेचा उधारीचा कालावधी पुढील 2 वर्ष म्हणजे 1 आणि ह्याच्या खाली अजून 1 इयर येईल, त्या वर्षी ते राईट ऑफ होतील. त्या वर्षी आत्ता इथं राईट ऑफ करू नका, नाहीतर आन्सर तुमचं चुकल. आता आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत की ज्या खूप सोप्या आहेत. जर्नल एंट्रीज लिहिलं मी, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट आणि क्रेडिट. हे तुम्हाला माहिती आहे जर्नल कसं आखायचं. आता काय करायचं, पहिल्या वर्षाच्या 3 एंट्र्या होतात, दुसऱ्या वर्षीच्या 3 एंट्र्या, तिसऱ्या वर्षीच्या 3 एंट्र्या आणि चौथ्या वर्षीच्या 3 एंट्र्या. अशा प्रत्येक वर्षाला तुमच्या 3-3 एंट्र्या पास होणार आहेत. खूप सोपं आहे. तर पहिले इयर टाकायचं आहे 2020. त्याच्यामधली पहिली जर्नल एंट्री आहे रॉयल्टी अकाउंट डेबिट.
रॉयल्टीज लिहा, रॉयल्टी लिहा, रॉयल्टी अकाउंट डेबिट. आता बघायचं, आता तुम्हाला एक मी लॉजिक सांगणार आहे, ते इथं लिहून ठेवायचं. तुम्ही तुमच्या माहितीसाठी रेड पेनने लिहिती. ह्या जर कॉलममध्ये अमाऊंट आली तर ही जी पहिली जर्नल एंट्री आहे ह्या एंट्रीमध्ये हा डेबिट होतो. पहिली जर्नल एंट्रीमध्ये हा डेबिट होतो. आणि ह्या कॉलममध्ये अमाऊंट आली इथं ह्या वर्षी तर हा पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. आणि जर ह्या कॉलममध्ये अमाऊंट आली तर हा तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. हे लॉजिक तुम्ही लक्षात ठेवलं की जर्नल एंट्र्या तुमच्या इझी होतात. म्हणून आपण काय करणार आहे, पहिली जर्नल एंट्री आहे रॉयल्टी अकाउंट डेबिट. तो डेबिट का झाला, कारण तो नॉमिनल अकाउंट आहे. माझ्या बुकमध्ये ए लिमिटेडच्या बुकमध्ये आपण जर्नल करतोय तर ए लिमिटेडच्या दृष्टीनं रेंट, रॉयल्टी म्हणजे रेंट हे एक्सपेन्सेस आहे आणि एक्सपेन्सेस, ऑल एक्सपेन्सेस आर डेबिटेड. कारण डेबिट द एक्सपेन्सेस आर लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स हा नॉमिनलचा रूल आहे आणि रॉयल्टी हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनलच्या रूलनुसार हा डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून तो डेबिट झाला. रॉयल्टी अकाउंट डेबिट. रॉयल्टीच्या कॉलममध्ये 2020ला पहिल्या एंट्रीमध्ये रॉयल्टीच्या कॉलममध्ये आहे 4000, म्हणून मी इथं टाकले 4000. परत बघितलं पहिल्या एंट्रीत सफर्डमध्ये अमाऊंट आहे, म्हणजे पहिल्या एंट्रीत शॉर्ट वर्किंग अकाउंट येतो, सफर्ड अकाउंट येत नाही. हे लक्षात ठेवा. तो डेबिट होतो, म्हणून मी इथं लिहिणार आहे शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट. डेबिट किती अमाऊंट आहे इथं, ही बघा, इथली अमाऊंट डेबिट झाली 4000 टू बी लिमिटेड. कोणाला द्यायचं आहे भाडं आपल्याला, तर बी लिमिटेडला, म्हणून इथं लिहिलं बी लिमिटेड अकाउंट. बी लिमिटेडला हे 4 आणि मी उधार ठेवलेले 4 असे मला 4 आणि 4 8,000 रुपये देणं आहे. तर जेव्हा पण तुमचा बी लिमिटेड येईल तेव्हा ह्या कॉलममधले अमाऊंट येईल, हे लक्षात ठेवा. जेव्हा बी लिमिटेड येईल तेव्हा अमाऊंट पेएबलच्या कॉलममधली अमाऊंट त्याच्यासमोर टाकायची. तर आणि ह्याची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल केली तरी चालू शकतं, पण लक्षात नेहमी ठेवा बी लिमिटेड आलं तर अमाऊंट पेएबलच्या कॉलममधली अमाऊंट त्याच्या अकाउंटला टाका. नंतर नरेशन लिहायचं आहे बीइंग. आता तुमच्या बुकमध्ये बघा काय सांगितलेलं आहे की रॉयल्टी जी आहे ती एका टनाला किती आहे, 1 रुपीज 40 पैसे पर टन आहे. रॉयल्टी पेएबल ऑफ रुपीज, इथं लिहायचं काय, रॉयल्टी पेएबल रुपीज 1 रुपीज 40 पैसे पर टन. सब्जेक्ट टू म्हणजे कशासाठी द्यायचे आहे, तर टन सब्जेक्ट टू मिनिमम रेंट. सब्जेक्ट टू मिनिमम रेंट ऑफ रुपीज 8000. अजून तुम्ही दुसरी पण नरेशन लिहू शकता, रॉयल्टी पेएबल अँड शॉर्ट वर्किंग पेएबल असं पण म्हणू शकता. रॉयल्टी पेड अँड शॉर्ट वर्किंग पेएबल असं पण तुम्ही म्हणू शकता, किंवा हे असं पण म्हणू शकता रॉयल्टी पेएबल रुपीज 1 रुपीज 40 पैसे पर टन सब्जेक्ट टू मिनिमम रेंट. एवढं जर लिहिलं, मिनिमम रेंटच्या बदल्यात आपण काय केलं, रॉयल्टीच्या बदल्यात मिनिमम रेंट आपण पेड केलेलं आहे असं सांगितलं. ही झाली आपली पहिली एंट्री, 3 अकाउंट आले. आता दुसरी एंट्री आहे. दुसरी एंट्री काय असते बघा. आता आपण काय करणार आहोत, बी लिमिटेडला पैसे पेड करणार आहोत. मग आता मी काय करणार, बी लिमिटेड म्हणजे तुम्ही आहात, तुम्हाला पैसे देणार, माझी कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट होणार आणि बी लिमिटेड डेबिट होणार. बी लिमिटेड डेबिट होणार कारण बी लिमिटेड हा पर्सनल अकाउंट आहे. डेबिट द रिसिव्हर, बी लिमिटेड हा रिसिव्हर आहे माझ्या दृष्टीनं आणि माझे पैसे जाणार आहेत, म्हणून मी म्हणणार आहे बँक अकाउंट क्रेडिट, कॅश गोज आउट. तर बँक अकाउंट क्रेडिट. आणि मी लिहिलं इथं सांगितलं तुम्हाला, जेव्हा पण तुमचा बी लिमिटेड येईल तेव्हा अमाऊंट येईल तुमच्या अमाऊंट पेएबलच्या कॉलमची. तर अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये आहेत 8000, तर बी लिमिटेडच्या समोर येईल 8000. मी देणार आहे किती, दिले किती 8000. बीइंग अमाऊंट पेड, किंवा असं पण तुम्ही म्हणू शकता मी काय पेड केलं, तर मिनिमम रेंट पेड केलं, रॉयल्टी नाही. काय दिलंय तुम्ही, काय मागितलंय, मिनिमम रेंट. ह्या कॉलममधले अमाऊंट इथं पुट केलेले आहे, म्हणून तुम्ही म्हणू शकता
मिनिमम रेंट पेड. बस एवढंच लिहा, त्याच्यापेक्षा जास्त लिहू नका. नंतर तिसरी एंट्री आहे, खूप सोपी आहेत बघा. आता आपण काय करणार आहे, रॉयल्टीची जी पण अमाऊंट आहे ते ट्रान्सफर करणार आहे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट. मग रॉयल्टीच्या कॉलममध्ये किती अमाऊंट आहे, 4000. तर तुमच्या इथं 4000 रुपये आपण काय करायचे आहेत, रॉयल्टी अकाउंटची 4000 रुपये प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचे. मग इथं बीइंग रॉयल्टी ट्रान्सफर टू रॉयल्टी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लॉस अकाउंट ही झाली आपली तिसरी एंट्री. 2020ला 3 एंट्र्या झाल्या. आता 2021ला पण अशा सेम 3 एंट्र्या होणार आहेत, फक्त अमाऊंट तुमची चेंज होईल. आता आपण ह्या कॉलममध्ये जायचं आहे. 2021ला हा आपला कॉलम आहे. तर इथं पहिली एंट्री सेम अशीच येईल, रॉयल्टी अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट आणि बी लिमिटेड अकाउंट क्रेडिट. रॉयल्टी शॉर्ट वर्किंग डेबिट टू बी लिमिटेड बीइंग आपण अमाऊंट टाकूया. तर रॉयल्टीच्या कॉलममध्ये बघा 2021ला रॉयल्टीचा हा कॉलम आहे, त्याच्यात अमाऊंट आहे 9000. रॉयल्टीच्या समोर 9000. शॉर्ट वर्किंग बघा, हा शॉर्ट वर्किंग आहे, सफर्डमध्ये आहे. हा पहिल्या एंट्रीमध्ये डेबिट होतो, ही आपली पहिली एंट्री आहे. त्याच्यामध्ये ह्याला शॉर्ट वर्किंगला डेबिट केला कारण अमाऊंट तुमची सफर्डमध्ये आहे म्हणून. तर इथे येईल 3000. आणि जेव्हा पण बी लिमिटेड येईल तेव्हा अमाऊंट पेएबलमधली अमाऊंट टाकायची आहे, ती आहे 12000. दोघांची टोटल केली तरी पण तुमची 12000च येणार आहे. बीइंग इथं सेम असंच नरेशन लिहा, रॉयल्टी पेएबल रुपीज 1.40 पैसे पर टन सब्जेक्ट टू मिनिमम रेंट ऑफ रुपीज 8000. मिनिमम रेंट आहे 12000. तर तुम्ही असं म्हणू शकता, ॲज इट इजच आहे. तर इथं लिहा रॉयल्टी पेएबल रुपीज 1.40 पैसे पर टन सब्जेक्ट टू मिनिमम रेंट रुपीज. बघा मिनिमम रेंटच्या कॉलममध्ये आहे 12,000. 12,000 रुपये आपण मिनिमम रेंट पेड करणार आहोत. दुसरी एंट्री येणार आहे, बीला पैसे दिले, सेम हीच एंट्री, फक्त अमाऊंट तुमची बदलणार आहे. बी लिमिटेड अकाउंट डेबिट, कारण बी लिमिटेड इज अ रिसिव्हर. आणि माझं काय होणार आहे, कॅश गोज आउट होणार आहे, म्हणजे बँक अकाउंट क्रेडिट होईल. बँक अकाउंट क्रेडिट. अमाऊंट बी लिमिटेड आहे म्हणजे किती येणार आहे, अमाऊंट पेएबलच्या कॉलममधले 12,000 रुपये, 12,000. बीइंग मी काय दिलं तुम्हाला, मिनिमम रेंट. बीइंग मिनिमम रेंट पेड. आणि तिसरी एंट्री, ही जी रॉयल्टीची अमाऊंट आहे ही आपल्याला ट्रान्सफर करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून तुम्ही म्हणणार आहात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. किती आहे बघा रॉयल्टीच्या कॉलममध्ये 9000 टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट 9000. being royalty transfer to
टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण रॉयल्टीची अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केली. हे झाल्या 3 एंट्र्या 2021च्या. आता 2022 इथं लिहायचं आहे 2022 मधली पहिली एंट्री. सेम अशाच 3 एंट्री येणार आहेत, फक्त अमाऊंट चेंज होईल. आणि बघायचं हा सफर्डमध्ये पहिल्या एंट्रीत डेबिट होतो आणि हा तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. तर आता इथं थोडासा बदल होईल, जास्त नाही. तर पहिली एंट्री आहे रॉयल्टी अकाउंट डेबिट. रॉयल्टी अकाउंट डेबिट सेम अशीच. आता शॉर्ट वर्किंगचा हा पहिल्या कॉलममध्ये अमाऊंट आहे सफर्डमध्ये, म्हणून हा डेबिट होणार आहे. कारण आपण काय लिहिलंय, पहिल्या एंट्रीमध्ये तो डेबिट होतो, म्हणून शॉर्ट वर्किंग नाव आहे अकाउंटचं शॉर्ट वर्किंग. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड. मग रॉयल्टीच्या कॉलममध्ये किती अमाऊंट आहे 2022ला बघा 12,000 12,000. शॉर्ट वर्किंगमध्ये किती आहे 4,000 आणि अमाऊंट पेएबलमध्ये किती आहे 16,000. आणि दोघांची टोटल केली तर एवढीच येणार आहे. बीइंग सेम तुमचं नरेशन येईल. रॉयल्टी पेएबल हेच नरेशन येईल, फक्त इथं 12,000च्या जागेवर मिनिमम रेंट आहे. इथं मिनिमम रेंट रुपीज, इथं 12 होतं, आता इथं 16 येईल. रॉयल्टी पेएबल ₹1.40 पर टन. पर टन subject to a minimum rent. Minimum rent रुपीज. बघा मिनिमम रेंटच्या कॉलममध्ये अमाऊंट किती आहे 16, तर इथे येणार आहे 16,000. ही पहिली एंट्री झाली. आता दुसरी काय आहे, बी लिमिटेडला पैसे देणार आहोत. बी लिमिटेड इज अ रिसिवर. बी लिमिटेड अकाउंट डेबिट द रिसिवर टू बँक अकाउंट क्रेडिट. आता इथं कुठली अमाऊंट येणार आहे, तर ही 16,000 अमाऊंट पेएबलची. जेव्हा पण तुम्हाला बी लिमिटेड दिसेल तर बी लिमिटेडला जेवढी अमाऊंट डेबिटला आहे तेवढीच क्रेडिटला येणार आहे. नरेशन येईल, काय पेड केलं त्याला बघा. आता इथं नीट बघा तुम्ही, इथं रिकवरमध्ये अमाऊंट नाही आहे, तर जेव्हा आपण रिकवरमध्ये अमाऊंट येईल तेव्हा आपण रॉयल्टी पेड करतो. जेव्हा रिकवरमध्ये अमाऊंट नसते तेव्हा आपण मिनिमम रेंट पेड केलं. जेव्हा मिनिमम रेंट जास्त आहे म्हणजे मिनिमम रेंट पेड केलं आहे. मग इथं म्हणायचं मिनिमम रेंट पेड. मिनिमम रेंट पेड. आता आपल्याला असं सांगितलंय तिसरी एंट्री. आता तिसरी एंट्री थोडी काळजीपूर्वक करायची आहे. आपण तिसऱ्या एंट्रीला काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. हीच आहे तिसरी एंट्री, फक्त आज थोडासा बदल होईल. टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट. क्रेडिट आपण लिहित नाही. आता बघा मी इथं काय लिहिलंय की जर ह्या कॉलम आत्तापर्यंत इथं वर अमाऊंट नव्हत्या, पण ह्या कॉलममध्ये अमाऊंट आहे, याचा अर्थ हा तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. कोणता अकाउंट, तर शॉर्ट वर्किंग. अकाउंटचं नाव आहे शॉर्ट वर्किंग, रिटर्न ऑफ नाही. अकाउंटचं नाव शॉर्ट वर्किंग, तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो. मग मी इथं क्रेडिट करणार आहे शॉर्ट वर्किंग. शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट. तर शॉर्ट वर्किंगमध्ये अमाऊंट किती आहे 4,000. मी इथं शॉर्ट वर्किंगच्या समोर लिहिलं 4,000. रॉयल्टीच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे 12,000 आणि 12 आणि 4 16,000. 16,000 रुपये आपण ट्रान्सफर केले प्रॉफिट अँड लॉसला. 16,000 ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रॉयल्टी अँड शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं ना थोडंसं नरेशन व्यवस्थित लिहायचं आहे. तुम्ही इथं बुकमध्ये पण बघू शकता.
2022ला कोणती एंट्री आहे, हां ही शॉर्ट वर्किंग कुठे गेलं, हां 22ला प्रॉफिट अँड लॉस हे. तर इथं आहे रॉयल्टी अँड इरिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ही एंट्री तुम्हाला काळजीपूर्वक करायची आहे, हे विसरू नका. तर इथपर्यंत आपण केलं, हे 4000 रुपये बुडवले. म्हणजे हे काय आहे, इरिकव्हरेबल आहेत, नॉट रिकव्हरेबल. म्हणून इथं असं म्हणू शकता बीइंग royalty and irrecoverable short working and short working थोडीशी तर जागा कमी पडते. ट्रान्सफर टू P&L अकाउंट. आता मी शॉर्टमध्ये लिहिले, थोडी तर जागा कमी पडते म्हणून. तर तुम्ही पूर्ण लिहा. रॉयल्टी अँड इरिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग म्हणजे 4000 रुपये मी तुमचे बुडवलेत, इरिकव्हरेबल आहेत म्हणजे तुम्हाला कधीच ते रिकवर होणार नाहीत. बुडाले म्हणजे इरिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग. रॉयल्टी अँड इरिकव्हरेबल शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे झालं आपलं 2022च्या जर्नल एंट्र्या. अजून आपल्याला 2023च्या जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. आपण एकच मिनिटामध्ये आखून घेऊया थोडंसं. तर 2023च्या आपल्याला जर्नल एंट्र्या अजून करायच्या आहेत. आपण करूया लगेच 2 मिनिटात. ला बघायचं रॉयल्टीच्या कॉलममध्ये किती अमाऊंट आहे, शॉर्ट वर्किंगमध्ये किती आहे. आणि जर तुमच्या लक्षात आलं एकदा की मग तुम्ही पटापट कराल. एकदा टेबल बनवता आला पाहिजे तुम्हाला, म्हणजे झालं. पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अँड क्रेडिट. आता आपल्याला पहिल्या 2023 इयर टाकायचं आहे 2023. पहिली जर्नल एंट्री आहे रॉयल्टी अकाउंट डेबिट, रॉयल्टी अकाउंट. रॉयल्टीज पण म्हणू शकता, रॉयल्टी पण म्हणू शकता. आता इथं बघा, हे येणार रॉयल्टीचे 18,000. रॉयल्टीच्या कॉलममध्ये आहे 2023ला 18,000. मी इथं लिहिलं 18,000, 18,000. आता बघायचं, हा पहिल्या एंट्रीमध्ये शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट होतो. पहिल्या कॉलममध्ये इथं अमाऊंट नाही, म्हणजे शॉर्ट वर्किंग अकाउंट पहिल्या एंट्रीमध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. शॉर्ट वर्किंग पहिल्या एंट्रीमध्ये, ह्या जर कॉलममध्ये सफर्डमध्ये जर अमाऊंट आली तर डेबिट होतो, पण ह्या कॉलममध्ये अमाऊंट नाही. म्हणून आता इथं शॉर्ट वर्किंग अकाउंट येणार नाही. इथं कसं आपण करायचं, रॉयल्टी शॉर्ट वर्किंग बी लिमिटेड. तर हा शॉर्ट वर्किंग अकाउंट येणार नाही, म्हणून मी लिहिणार आहे टू बी लिमिटेड, बी लिमिटेड अकाउंट. आणि बी लिमिटेडला आपण कुठली अमाऊंट घेतो, तुम्हाला सांगितलं होतं की अमाऊंट पेएबलमधली. पण इथं आल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डेबिट अँड क्रेडिटचे अमाऊंट इक्वल व्हायला पाहिजेत. म्हणून आपण काय करणार आहोत, तर रॉयल्टीची जी अमाऊंट आहे 2023ला, तर इथं आहे ना थोडंसं बघा, पहिल्या एंट्रीमध्ये हा अकाउंट क्रेडिट होतो, पहिल्या एंट्रीमध्ये हा अकाउंट क्रेडिट होतो. इथं मी लिहिले शॉर्ट वर्किंग अकाउंट पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो, डेबिट न होता तो पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट होणार आहे. म्हणून शॉर्ट वर्किंग क्रेडिट झाला. का क्रेडिट झाला हे लक्षात आलं का? मी इथं सांगितले शॉर्ट वर्किंग पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो आणि ह्या कॉलममध्ये अमाऊंट आहे, म्हणून हे 2000 रुपये क्रेडिट होणार आहेत. तर इथं अमाऊंट येणार आहे 2000 रुपये. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बी लिमिटेड म्हटलं की मग अमाऊंट पेएबलचा कॉलम येतो. अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये आहे 16,000, तर बी लिमिटेडच्या पुढे लिहिणार आहोत आपण 16,000 रुपये. 16 2 18 बरोबर तेवढंच येणार आहे. म्हणून मी इथं म्हणणार आहे बीइंग रॉयल्टी पी. आता मिनिमम रेंट नाही मी पेड केलं, मी काय पेड, जेव्हा पण रॉयल्टी जास्त असते तेव्हा रॉयल्टी पेड होते, मिनिमम रेंट नाही. म्हणून रॉयल्टी पेएबल असं मी म्हणणार आहे.
इथं काय म्हणणार आहे नीट बघा आता, रॉयल्टी पेएबल ॲट ₹1.40 पर टन अँड अजून काय झालं तर हे 2,000 रुपये रिकवर झाले. हे पण लिहावं लागेल ना, शॉर्ट वर्किंग रिकवर्ड. काय झालं, शॉर्ट वर्किंग रिकवर. शॉर्ट वर्किंग रिकवर्ड झालं. आता हे बघा इथं काय झालं, ह्या 2023ला पहिल्या एंट्रीमध्ये शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट झाला आणि दुसरी एंट्री आपली सेम आहे, बी लिमिटेड टू बँक अकाउंट. बी लिमिटेड इज अ रिसिव्हर आणि बँक अकाउंट माझा क्रेडिट होणार आहे कारण माझी कॅश गोज आउट होणार आहे. म्हणून आता बी लिमिटेड म्हणलं की अमाऊंट पेएबलच्या कॉलमची अमाऊंट किती आहे 16,000. तर इथं येणार आहे 16,000. बीइंग, आता बघा पहिल्या आपण नरेशनमध्ये काय म्हणलेलं होतं तर मिनिमम रेंट पेड. आज मी मिनिमम रेंट नाही रॉयल्टी पेड केली म्हणून मी म्हणणार आहे बीइंग रॉयल्टी पेड. आणि तिसरी एंट्री आहे आपण काय म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट. रॉयल्टीची जी पण अमाऊंट आहे ते आपण ट्रान्सफर करणार आहोत प्रॉफिट अँड लॉसला. तर आता नीट बघा इथं काय आहे तर रॉयल्टी अकाउंट 18,000 आहे, पण मी तुम्हाला सांगितलंय हा शॉर्ट वर्किंग अकाउंट हा तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिट होतो जर इथं अमाऊंट असेल तर हा तिसऱ्या एंट्रीमध्ये शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट होणार आहे 1,000 रुपयांनी. हे लक्षात ठेवा. म्हणून मी इथं लिहिणार आहे टू शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट. आता ह्याच्या अमाऊंट टाकायच्या. रॉयल्टीची किती आहे 2023ला आणि शॉर्ट वर्किंगची किती आहे. रॉयल्टीची आहे 18,000 आणि शॉर्ट वर्किंगमध्ये आहे 1,000. तर रॉयल्टी आहे 18,000, शॉर्ट वर्किंग आहे 1,000. ह्या दोघांची टोटल करायची, हे दोघांची टोटल प्रॉफिट अँड लॉसला पाठवायची म्हणजे येईल 19,000. तर आपण इथं म्हणणार आहोत रॉयल्टीज अँड इरिकव्हरेबल जे आहेत हे इरिकव्हरेबल आहेत म्हणजे मी बुडवले त्याला म्हणायचं इरिकव्हरेबल. शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बीइंग रॉयल्टी अँड इरिकव्हरेबल. शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अशा आपल्या प्रत्येक वर्षाच्या 3-3 एंट्र्या होत जाणार आहेत. तुम्हाला टोटल करायची गरज नाही आहे. तर हा माझा इथं क्वेश्चन संपलेला आहे. हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.